अंबरनाथ पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात रविवारी रात्री किरकोळ वादातून तिघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. किराणा दुकानदार गणेश सूर्यवंशी यांनी दारूच्या नशेत असलेल्या ग्राहकाला इतर वस्तूंना हात लावू नको असं सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यामुळे आरोपीने दुकानदार आणि त्यांच्या 2 मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदार आणि त्यांची मुलं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या 2 मुलांना किरकोळ दुखापत झाली. नशेत असलेला जितेंद्र याने रात्री 11 वाजताच्या दरम्यान दुकानदार गणेशच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. मात्र यावेळी त्याच्यासोबत त्याची 2 मुलं गणेश आणि आलोक यांनी मिळून गणेश सूर्यवंशी यांच्यावर चाकूने वार केले. भावाचा आवाज ऐकून मदतीस धावून आलेल्या मुकेश यांच्या पोटावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आला. त्यावेळी गणेश यांचे वडील तुकाराम हे देखील मध्ये आल्याने त्यांच्यावर देखील चाकूने हल्ला करण्यात आला. या जीवघेणा हल्ल्यात गणेशच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर चाकूचे वार करण्यात आले. त्यांचा भाऊ मुकेश याच्या पोटात चाकू खुपसल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून ते मुंबईच्या सायन रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मी दुकानावर थांबलो होतो. तर दुकानात मी असताना ते आले, जितेंद्र नावाचे इसम आहे, ते आले, दारू वगैरे पिलेले होते फुल. तर ते येऊन आपलं दुकानात काही म्हणजे भरण्या वगैरे उचलत होते, काय करत होते. त्यांना बोललो, बाबा असं करू नका, तुम्ही जा, पिलेले तुम्ही घरी जा असं सांगितलं. त्याच्यानंतर ते बोलतात, शिवीगाळ करायला लागले मला. असं असतं का, तुम्ही डायरेक्ट असं बोलता तसं बोलता म्हणून शिवीगाळी करायला लागले. मला भरणे वगैरे फेकून मारले. मग मी सांगितलं. नंतर माझी आई आली, आईनेही समजावून सांगितलं, बाबा जा, तू सकाळी ये. मग त्याला त्या गोष्टीचा राग आला. मग तो जाऊन आपल्या 2 तासांनी आला, सामान वगैरे सगळं घेऊनच आले. ते मुलांसोबत चाकू वगैरे, तिघांच्या हातात चाकू होता. येऊन पहिलं माझ्यावरती वार केले. मग मी खाली पडल्यानंतर माझा भाऊ आला आतमधून घरातनं. तर ते भावालाही पोटात डायरेक्ट चाकू टाकला त्यांनी. मग तिकडून वडीलही बाहेर होते, वडीलही पळत आले. तर वडिलांनाही चाकू टाकला या तिघांनी. आता सध्या ते जखमी कुठे आहे? आता माझा भाऊ आहे सायन हॉस्पिटलला, वडील आहेत कलवाला, आपलं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आहे, तिथं वडील आहेत. भावाची प्रकृती गंभीर आहे. त्याला 2 ऑपरेशन झालेले आहेत, तरीही अजून डॉक्टर सांगतात की अजून ऑपरेशन करायला लागेल. जास्त म्हणजे हे सिरियस आहे त्याची तब्येत भावाची. आता तुम्ही पोलीस कंप्लेंट केली, पोलिसांनी काय केलं? पोलीस कंप्लेंट केली आम्ही. पोलिसांनी सध्या तरी आतमध्येच आहेत ते. तर बाकीचं आम्हाला काय अजून माहिती नाही. किती आरोपी अटक केलेत काय माहिती का? 3 जण आहेत अटक केली असं. गणेश नाव आहे एकाचं, आणि एकाचं जितेंद्र आहे, आणि एकाचा आलोक आहे. 3 जण आहेत असे. आता तुमची मागणी काय असते? आमची एवढीच मागणी आहे की त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना जास्तीत जास्त शिक्षा करण्यात यावी त्यांना. कारण ते मुलं ही 20-21 वर्षाचे मुलं आहेत. त्यांची ह्या वयात एवढी डेअरिंग होते. डायरेक्ट येऊन ते चाकूनी वार करतात. भाडोत्री येते इथं राहायला, भाड्याने राहतात ते. आम्ही स्वतःचा रूम आहे, आम्ही 20 वर्ष झाले इथं राहतो, पण एवढं कोण अजूनपर्यंत आम्ही बघितलं नाही आणि कोणी असं केलं नाही आमच्यासोबत. ह्या मुलांची एवढी डेअरिंग कशी होते? याच्या पूर्वी कधी वाद वगैरे झाले होते का? नाही, अगोदर काहीच आमचे वाद वगैरे काही नव्हते. तो त्या दिवशी जास्त दारू पिलेला होता, त्याच्यामुळं हा वाद झाला. आणि त्यांनी स्वतः पिलेला आहे तर आहे, मुलांनाही डायरेक्ट चाकू वगैरे देऊन इकडे घेऊन आला तो त्यांच्या हातात.